कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी पोलीस प्रशासनाने संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली आहे। याचबरोबर पत्रकार परिषदेत नाईक यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत। खरं तर आपटे हे जे आरोपी आहेत ते आरोपी गेले 10 दिवस कुठे होते, त्यांना कोणाचा आश्रय होता, त्यांना ते काल सिलेंडर झाले की त्यांना अटक झाली, हे खरं तर महत्त्वाचे प्रश्न आहेत। पोलिसांनी या प्रश्नाची उत्तरं आपटेकडून घेतली पाहिजेत। आज 5 तारीखपर्यंत पोलिसांची जी कस्टडी आहे त्या कस्टडीमध्ये पोलिसांना जर करायची असेल तर पोलीस भूमिका घेतील, नाहीतर आपटे ज्याप्रमाणे सिलेंडर झाला, ज्या पोलिसांच्या सहकार्यात सिलेंडर झाला असं माझं तरी स्वतः व्यक्तिशः मत आहे। आणि त्यामुळे आपटेंना कॉन्ट्रॅक्ट देणारे कोण होते, आपटेंकडनं कमिशन कोणी खाल्लं, आपटेंचा गेल्या पुतळ्याच्या कालावधीमध्ये कोणाकोणाशी संपर्क आला होता, आपटेंच्या पुतळ्या पडल्यानंतर जे सीडीआर तपासले पाहिजे, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी उघड केल्या पाहिजे, तरच या आपटेंच्या अटकेला काहीतरी अर्थ निघेल आणि त्यातनं खरे आरोपी या ठिकाणी मिळतील। सरकारी वकिलांनी सांगितलं अजून काही दिवस पोलीस कोठडी त्यांना आम्ही मागितली होती, या संदर्भात काय म्हणा, कारण पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे। नाही, आपल्याला मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपटे हा कोणाचा तरी जावई आहे, आपटेला कोणाचा तरी वरदस्त आहे, त्यामुळे आपटे कल्याणमध्ये राहून सुद्धा गेले 10 दिवस मिळत नव्हता। आणि आपल्या ज्याला पोलीस संपूर्ण लुकआउट नोटीस करतायत तो स्वतःच्या घरी पुन्हा येईल काय, हा खरं तर प्रश्न आहे। म्हणजे त्यामुळे आपटेला पोलिसांनीच 10 दिवस कोणाच्या तरी वरदस्तामुळे ठेवलं होतं आणि आज त्यांना अटक करण्यात आली। परंतु असं होता कामा नये की पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करताना सगळी माहिती घेतली पाहिजे, कोण बरोबर कोणाकोणाचा कॉन्टॅक्ट होता, कोणी त्याला संपर्कात पहिलं आलं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे। उद्धवजी ठाकरे यांनी जर फोन करायचा म्हटलं असता तर खरं तर ते नरेंद्र मोदींनाच फोन केला असता। नरेंद्र मोदी, अमित शहा हे उद्धवजींना वारंवार सरकारमध्ये येण्याची विनंती करतायत, ती उद्धवजींनी लाथळलेली आहे। आणि त्यामुळे अशा म्हणजे राजकीय कमी असलेल्या लोकांना उद्धवजी कधी फोन करणार नाहीत आणि राणेंना तर 100% करणार नाहीत, कारण राणे याआधी सुद्धा राणे शिवसेनेत येण्यास तयार होते, हे मी जबाबदारीने सांगतोय, परंतु राणेंना उद्धवजींनी घेतलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि दुसरं, आदित्य ठाकरेंना 7च्या आत घरात येण्यापेक्षा तुमची मुलं ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळी काय ट्विट करतात आणि सकाळी ते ट्विट कसं विसरतात हे सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळणं गरजेचं महाराष्ट्रासाठी आहे, कारण महाराष्ट्राला या तुमच्या मुलांमुळे रात्रीच्या ट्विटमुळे लोकांना त्रास होतो, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा। आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आहेत, त्यांना सांभाळण्याची कोणी गरज नाही। आणि तुमच्याकडे काही पुरावे असतील, आज केंद्रात राज्यात तुम्ही छोट्याशा गोष्टी झाल्या तर तुम्ही ईडी सीबीआय करता, 4 मुख्यमंत्र्यांना तुम्ही अटक केला, आणि काय जर दोषी असतील तर तुम्ही आज थांबला असता काय? आणि त्यामुळे कुठेतरी पुतळ्याच्या विषयाचं डायव्हर्ट करण्यासाठी उद्धवजींनी जो मोर्चा काढला त्याला मिळणारा प्रतिसाद किंवा त्यांना महाराष्ट्रात मिळणारा प्रतिसाद कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी अशा तुम्ही भूमिका घेत आहे।